25 डिसेंबर 2025 इतिहास घडला। आज नवी मुंबईच्या आकाशात दिसत होतं एक इंडिगो कंपनीचं विमान, ज्या क्षणाची आपण गेले अनेक वर्ष प्रतीक्षा करत होतो तो क्षण अखेर सत्यात उतरलाय। सकाळी बरोबर 8 वाजता बेंगळुरूवरून आलेलं इंडिगोचं विमान जेव्हा नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं तेव्हा केवळ एक विमान नाही तर महाराष्ट्राच्या विकासाची एक नवी झेप येथे लँड झाली आहे। आज आपण या विमानतळाच्या पहिल्या दिवसाचा थरार आणि या भव्य प्रकल्पाची A to Z माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण महाराष्ट्राने जागतिक स्तरावर आपलं नाव कोरलंय। नमस्कार, मी साहेबराव ठाकरे, आपण पाहताय वेगवान मराठी। आज सकाळपासूनच नवी मुंबई विमानतळावर सणासारखं वातावरण होतं। सकाळी 6:40 ला प्रवाशांसाठी टर्मिनलचे दरवाजे उघडले गेले। पहिल्या दिवशी इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकाशा एअर्स आणि स्टार एअर या कंपन्यांनी आपल्या सेवा सुरू केली आहे। आज एकूण 30 विमानं इथून उड्डाण घेणार आहेत। सकाळी 8:40 ला हैदराबादसाठी पहिलं उड्डाण यशस्वीरित्या पार पडलंय। जेव्हा आपण या टर्मिनलमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला जाणवतं की लंडनच्या ज्या हद्दी आर्किटेक्टच्या कलेचा आविष्कार, भारताचं राष्ट्रीय फुल कमळ हे या विमानतळाचं हृदय आहे। टर्मिनलमध्ये शिरताच पाकळ्यांप्रमाणे उघडणारे 12 भव्य खांब आणि 17 मोठे आधारस्तंभ या वास्तूला जगातील सर्वात सुंदर विमानतळाच्या रांगेत नेऊन ठेवतात। 1160 हेक्टरवर पसरलेला हा प्रकल्प म्हणजे आधुनिक इंजिनिअरिंगचा चमत्कार म्हणावा लागेल। फक्त सौंदर्यच नाही तर सुरक्षिततेसाठीही हे विमानतळ एक नंबर आहे। इथे बसवलेली कॅटेगरी ILS सिस्टम पावसात किंवा दाट धुक्यातही जेव्हा पुढचं काहीच दिसत नाही अशा 300 मीटर व्हिजिबिलिटी मध्ये सुद्धा विमानाला सुरक्षित लँड करू शकतं। पहिल्या टप्प्यात हे विमानतळ सकाळी 8 ते रात्री 8 याच वेळेत कार्यरत असेल, पण प्रशासनाचं नियोजन आहे की फेब्रुवारी 2026 पर्यंत हे 24 तास सेवा सुरू करील। आपण जेव्हा या विमानतळावरून प्रवास करतोय तेव्हा आपण त्या महामानवाला विसरता कामा नये ज्यामुळे हा हक्क मिळाला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अखेर लोकनेते दिवाकर पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय निश्चित झाला आहे, मात्र अजून त्यांचं नाव देण्यात आलं नाहीये। दिबा पाटील कोण होते अगदी थोडक्यात आपल्याला जाणून घ्यायचं आहे। दिबा पाटील यांची खरी ओळख म्हणजे सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईची उभारणी होत असताना त्यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलेला निर्णायक लढा। सिडकोनं भूसंपादन केल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे त्यांच्यात संतापाची लाट पसरली होती। या असंतोषाला योग्य दिशा देत दिबा पाटील यांनी मोठा लढा उभारला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आणि देशभर गाजलेल्या 1984च्या लढ्यातूनच शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मोबदल्यात 12.5% देण्याचं ठरलं। विकासात जमीन देण्याचं तत्व प्रस्थापित झालं। हे तत्व नंतर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनाही लागू झालं। आता तुमच्या मनात हा प्रश्न असेल की या विमानतळावर पोहोचायचं कसं? जर तुम्ही मुंबईत असाल तर अटल सेतूवरून अवघ्या 35 मिनिटात तुम्ही येथे पोहोचू शकाल। नवी मुंबईकरांसाठी तर हे अंतर पाम बीच रोडवरून फक्त 30 मिनिटाचं आहे। या विमानतळामुळे पनवेल, वल्वे आणि खारघरचं रूप पालटणार आहे। रिअल इस्टेटमध्ये मोठी तेजी येणार असून लाखो तरुणांना येथे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। आज महाराष्ट्राने एक नवीन इतिहास रचला आहे। दुबई आणि लंडनच्या हिथ्रोच्या तोडीस तोड असं हे एव्हिएशन हब भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या मोलाची भूमिका बजावेल। आज पहिलं विमान उडालंय, आता ही झेप थांबणार नाही। तुम्हाला या विमानतळाबद्दल काय वाटतंय